दाभोळचा ताबा मिळवणं म्हणजे फक्त एक बंदर जिंकणं नव्हतं. खाडीच्या मुखावरचा अंजनवेलचा किल्लाही आता स्वराज्याच्या ताब्यात आला होता. खाडीतून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी त्याचं स्थान मोक्याचं होतं. दाभोळच्या समुद्री प्रवेशद्वारावर आता स्वराज्याचा पहारा होता. दाभोळचा कारभार सोपवला गेला त्रिंबक भास्करांकडे. बंदर व्यवस्था, जकात आणि महसूल सगळ्याची घडी आता स्वराज्याच्या हिशोबाने बसणार होती. व्यापार सुरू राहणार होता, पण त्यातून मिळणारा महसूल आता विजापूरला नव्हे तर स्वराज्याच्या तिजोरीत जाणार होता. दाभोळचं महत्त्व फक्त व्यापारात नव्हतं. त्याची खोल, सुरक्षित खाडी, जहाजांसाठी नैसर्गिक आश्रय तर होतीच, पण बंदराच्या आसपासचा किनारा आणि खाडीची रचना आरमारी हालचालींसाठीही उपयुक्त होती. कल्याण भिवंडीपासून स्वराज्याच्या आरमारी उभारणीला सुरुवात झाली होती. आता दक्षिण कोकणातही एक महत्त्वाचं सागरी ठिकाण स्वराज्याच्या ताब्यात आलं होतं. व्यापारासोबत समुद्रावरची ताकद वाढवण्याचा मार्गही खुला झाला. नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडावर अफझलखानाचा अंत झाला होता, पण त्याची मौल्यवान जहाजं दाभोळमध्ये नव्हती. मराठ्यांच्या फौजा कोकणात उतरत असल्याचं कळताच आदिलशाही अधिकाऱ्यांनी ती जहाजं दाभोळमधून हलवली. ती सुरक्षिततेसाठी राजापूरकडे गेली तर होती, पण तिथे त्यांची वाट पाहत होती एक दुसरी परकीय ताकद. राजापूरमध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी वखार होती. अफझलखानाची जहाजं आणि त्यावरील मौल्यवान माल आता त्यांच्या ताब्यात होता. सोनं, चांदी आणि इतर माल स्वराज्याच्या दृष्टीने हा शत्रूच्या पराभवानंतर मिळालेला हक्काचा माल होता, पण इंग्रजांनी त्यावर स्वतःचा हक्क सांगायला सुरुवात केली. दाभोळचे सुभेदार त्रिंबक भास्करांनी राजापूरच्या इंग्रजांकडे मागणी केली, अफझलखानाची जहाजं आणि त्यावरील माल स्वराज्याच्या ताब्यात द्यावा. हा किंमत ठरवण्याचा व्यापारी व्यवहार नव्हता. स्वराज्याचा दावा स्पष्ट होता, हा माल आमचा हक्काचा आहे. पण इंग्रजांनी हा हक्क मान्य न करता आपली बाजू एका कर्जावर उभी केली. आदिलशाहीतील रुस्तमेजमांचं कर्ज फेडलं गेलं नाही, म्हणून जहाजं आणि माल कर्जाच्या बदल्यात आपल्या ताब्यात असल्याचा त्यांचा दावा होता. पण त्रिंबक भास्करांसाठी हा युक्तिवाद मान्य नव्हता. दाभोळ आणि परिसर आता स्वराज्याच्या अंमलाखाली होता, पण प्रश्न होता, स्वराज्याच्या हक्काला आव्हान देणाऱ्याला उत्तर काय द्यायचं. म्हणूनच शिवबांची नजर आता थेट वळली राजापूरकडे.